सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण मध्ये कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करतो। प्रज्वलनासाठी यावं। ज्यांच्यामुळे आज आपण मीटिंग मध्ये आहोत किंवा ट्रेनिंग मध्ये आहोत अशा आपले समोर आपल्याकडे जो फोन आहे कस्टमरसाठी कस्टमर तुमच्या कुटुंब आहे त्या उद्देश माझा आहे, बाकी काहीच नाही आहे। आणि आपण धन्यवाद। माझी कॉर्पोरेशन सर्वांना नेहमीच असते राहणार आणि तुमची भरपूर मला सपोर्ट मिळतोय त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद। तुम्ही इथं जमला काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला येतील या ट्रेनिंग मध्ये। मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देत आहे, पूर्वरचना की हा प्रोग्राम काय काय असणार आहे, त्याच्यात किलोमीटर काय काय डिफरंट टेक्नॉलॉजीज आहेत, डिफरंट प्रोडक्ट्स आहेत, किलोमीटर लवकरच काही प्रोडक्ट्स बाजारात आणत आहेत। तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲज अ मेकॅनिक तुमचं काय रोल आहे ते मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे। त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंगचं डिटेलमध्ये ट्रेनिंग होणार आहे। 3 ते 4 तास तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणार आहे। त्याबद्दल मी तुमचं जास्तीत जास्त 5 ते 10 21 वर्षापासून नंबर 1 कंपनी इन द वर्ल्ड आहे। फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगात नंबर 1 कंपनी आहे आणि त्या कंपनीशी तुम्ही सगळे जुळलेले आहात। तर या गोष्टीचा तुम्हाला सगळ्यांना एक गर्व झाला पाहिजे की आम्ही नंबर 1 कंपनी इन द वर्ल्ड त्याच्याशी आम्ही जुळलेलो आहोत। आता हिरो मध्ये काही प्रोडक्ट टेक्नॉलॉजीज आहेत ज्या हिरोनी बाजारात आणल्या सर्वात अगोदर, जसं की एक्ससेन्स, त्यांना मी म्हणतो एक्ससेन्स। एक्ससेन्स काय असतं? टेक्नॉलॉजी ज्या व्हेकलचा परफॉर्मन्स वाढवतात, ते पार्ट ऑफ व्हेकल आहेत पण ते तुम्हाला दिसत नाही आणि ते इन अ वे तुमच्या व्हेकलचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मदत करतात। तर असे काही डिफरंट सेन्सर्स आहेत जे मी नोट डाऊन केलेले आहेत। टोटल पोझिशन सेन्सर, मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर आणि डिफरंट सेन्सर्स, क्रॅन्क
सेन्सर, IPS स्विच, बँक अँगल सेन्सर, साईड स्टँड सेन्सर, साईड स्टँड इंजिन सेन्सर. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सेन्सर तुम्हाला माहीत असते कारण तुम्ही ऑन ग्राउंड वर्क करता. काही जे सेन्सरच्या टेक्नॉलॉजीज आहेत ते मेबी तुम्हाला माहीत नसतील तर ते मी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगतो. नेक्स्ट स्लाइड. आता या एक्सेसमुळे तुमचे परफॉर्मन्स कसं वाटतं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक्सेसमुळे तुमचे परफॉर्मन्स, गाडीचा परफॉर्मन्स वाढतो. तो कसा वाढतो? सुपेरियर परफॉर्मन्समुळे, बेटर फ्यूल एफिशियन्सी, लो मेंटेनन्स, इझी रिझर्व, वन किक सेल्फ स्टार्ट इन ऑल वेदर कंडिशन. असं नाही की उन्हाळा आहे, गाडी भिजली आहे म्हणून गाडी चालवायला 10 मिनिट लागत आहे, पण त्या टेक्नॉलॉजीला काही अर्थ नसतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा पीस ऑफ माइंड असतो की मी जेव्हा गाडी घेतली आहे तर ते माझे जे पण ज्या पण कामासाठी मी घेतली आहे ते माझं काम पूर्ण होत आहे. फास्ट करून कम्प्लीट कंबशन करायचं त्या फ्युअलचं, जेणेकरून प्रॉपर फ्युअल कंबशन पण होईल आणि फ्युअल तिथं सिस्टममध्ये राहणार नाही आणि त्याच्यामुळे जास्त गाडीला मायलेज येईल. आयडल स्टॉप सिस्टम ही एक नवीन सिस्टम कंपनीने काढली आहे की जेव्हा गाडी, जसं आपण बघतो की शहरामध्ये तर 300-400 मीटरवर एखादा सिग्नल असतो तर गाडी तेव्हा आपण तिथं थांबवतो. तर तेव्हा त्याच्यात पण जर गाडी चालूच राहिली तर तुमचं आणि जेवढं ऑप्टिमम आहे तेवढंच ती यूज होईल. डिजिटल स्पीडोमीटर आधी आपण बघायचो अॅनालॉग स्पीडोमीटर गाडीला राहायचे आणि तेव्हा वॉच पण अॅनालॉग होते. आता डिजिटल स्पीडोमीटर पण आहे आणि डिजिटल वॉच पण आहे. डिजिटल स्पीडोमीटरमध्ये काय होतं, तिथं खूप साऱ्या गोष्टी, जसं तुम्ही त्या फोटोमध्ये बघताय, खूप सारे पॅरामीटर्स तुम्ही एकाच स्क्रीनवर बघू शकता, जेणेकरून तुम्हाला खूप गोष्टी कळतील. जसं की साईड स्टँड चालू आहे की नाही आहे, पेट्रोल इंडिकेटर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतील. आजकालच्या गाड्या येतात त्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबतच येतात, जेणेकरून तुम्ही तुमचा मोबाईल गाडीला कनेक्ट करू शकता. GPS सिस्टम वगैरे तुम्ही एनेबल करू शकता. त्यानुसार ते ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. साईड स्टँड इंजिन कट ऑफ, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं जेव्हा तुमचा साईड स्टँड लागलेला आहे तेव्हा तुमची गाडी चालूच होणार नाही. हे एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून कंपनीने घेतलेलं आहे. हिरो आहे, जेव्हा तुमच्या गाडीचं ऍक्सिडेंट होतं तर ते तुम्हाला मॅसेज, तुमच्या एमर्जन्सी कॉन्टॅक्टला मॅसेज जातं की या व्यक्तीचं या जागेवर ऍक्सिडेंट झालंय. कारण जेव्हा ऍक्सिडेंट होईल तो माणूस तर त्या स्थितीत राहणार नाही की तो कोणाला कॉल करू शकेल. तर हिरो कनेक्ट ते आपोआप ते मेकॅनिझम आहे जे एमर्जन्सी कॉन्टॅक्टला मॅसेज सेंड करेल. याच्यामुळे काय होतं, ते तुम्हाला जास्त प्रेशर येत नाही गिअर चेंज करायला, ते इझिली शिफ्ट होतात. त्याच्यासाठी हे ऑटो तेल आहे. ऑटो डिमांड इंजिन तेल ते हाय टॉर्क आणि मीडियम, लो आणि मीडियम RPM मध्ये पण हाय टॉर्क हे त्याच्यामुळे मिळतं. म्हणजे गाडी जेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर पण असते तेव्हा पण ते जास्त ताकद पकडून गाडी स्टार्ट व्हायला मदत होते. जसं की आपण हिली एरियामध्ये आहोत किंवा स्लिपरी एरियामध्ये आहोत आणि काही खूप जास्त उन्हात गाडी थांबलेली आहे तेव्हा पण प्रॉब्लेम होतात. ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते एक चेंजेस केलेलं आहे. इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम. आता इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम काय आहे की तुम्ही जेव्हा फ्रंट पॅडल मारणार, ब्रेक पॅडल मारणार तेव्हा दोन्ही ब्रेक एकसोबत मॅच होतील की जेणेकरून तुमचं स्पीडिंग जे आहे ते होणार नाही. कारण अचानक तुम्ही जर एक ब्रेक मारला आणि डिस्क ब्रेक जर राहिलं तर त्याच्यात एक शक्यता आहे की गाडी स्पीड होऊ शकते. पण ते थांबवण्यासाठी इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम कंपनीने आणलेलं आहे. आता मी तुम्हाला न्यूली लॉन्च आमचे काही जे प्रोडक्ट आहेत त्याचे फीचर्स सांगतो. आता इथं स्क्रीनवर तुम्ही पूर्ण फीचर्स वाचू शकता. मी वन बाय वन सगळे वाचणार नाही, फक्त मी तुम्हाला जे हायलाइटेड आहे ते इथं वाचून बघतो. याच्यात आहे ॲडेड स्टाईलिंग अँड लेटेस्ट टेक्नॉलॉजी विथ प्रिझमॅटिक कलर जे तुमच्या स्टाईलला सूट करेल. IPS टेक्नॉलॉजी, डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, LED प्रोजेक्टर घेतला जे आपण मोस्ट ऑफ द या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. साईड स्टँड इंजिन कट ऑफ, शीट मेटल फेंडर, क्रोम मिरर्स, ट्यूबलेस टायर्स फॉर एनहान्स कन्व्हिनियन्स, स्टायलिश फर्नेस, फ्युचरिस्टिक
tail lamp with H insignia for better safety. Good lock position, mobile charger port आणि utility box पण याच्यासोबत आहे आणि इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम जसं मी आता सांगितलं आणि या सगळ्या गोष्टीसोबत हिरोचा ट्रस्ट पण या गाडीसोबत तुम्हाला येतात ज्याच्यात 5 वर्षाची वॉरंटी आणि 5 फ्री सर्व्हिसेस पण इन्क्लुडेड आहे. आता डेस्टिनी 125 एक्सटॅक मध्ये पण मोर तेच फीचर्स आहेत पण हे मोर पॉवरफुल आणि स्टायलिश आहे. त्याच्यापेक्षा जास्त आत्मप्राइस आहे, जास्त सिस्टम पण आहे. पेटेंटेड आयपीएस टेक्नॉलॉजी, आयडल स्टॉप आणि स्टार्ट सिस्टम, त्याच्यात या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये माहीत पडेल. हे फक्त मी तुम्हाला ब्रीफ ओव्हरव्ह्यू देतो. त्याच्यातून 12 सेन्सर एक्सटेन्स टेक्नॉलॉजी आहे जे मी सुरुवातीला नोट डाऊन केले होते. त्याच्यापैकी 12 याच्यात आहे. सेफ्टी अँड कन्व्हिनियन्स बिकॉज इट हॅज न्यू रेट्रो फ्रंट डिझाईन प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प. जसं इथं तुम्ही बघू शकता की हे डिझाईन न्यू आहे, हे तुम्हाला बाकी बघणार नाही. तसं ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर स्कूटर मोरलेस एकसारख्या दिसतात, बट जेव्हा तुम्ही डिझाईन जवळून बघता तेव्हा तुम्हाला हे फीचर दिसून येते. कम्फर्टेबल राईड टू टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, त्याच्यात सस्पेन्शन दिलेलं आहे समोरून, जेणेकरून ब्रेक मारलं तर माणूस समोरच्या बाजूला जास्त झुकणार नाही. त्याच्यात पण ट्यूबलेस टायर आहे, साईड स्टँड, इंजिन कट ऑफ आहे, एक्सटर्नल फ्यूल फिलिंग बसर आहे, फ्रंट मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि फुटलेस आहे. लोअर कॉस्ट ऑफ ओनरशिप बिकॉज इट हॅज फुल मेटल बॉडी. न्यू मॅस्ट्रो 125 कनेक्टेड. न्यू मॅस्ट्रो एनहान्स स्टायलिंग अँड लेटेस्ट टेक्नॉलॉजी. याची डिझाईन स्पोर्टी आहे, याच्यात पण हिरो कनेक्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो मॅसेज तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट जातो ती याच्यात इनबिल्ट केलेली आहे. याच्यात पण एक्सटेन्स टेक्नॉलॉजीज आहे. ही प्रिझमॅटिक कलर्समध्ये अवेलेबल आहे. याच्यात आपलं सिग्नेचर एलईडी टेल लॅम्प. इथं जो एलईडी आहे तो त्याचा शेकचा तो आहे. 7 स्टेप ॲग्रेसिव्ह मोनोशॉक सस्पेन्शन याच्यात आहे आणि 130 mm चा रिअर टायर आहे. USB चार्जिंग पोर्ट आहे आणि इम्प्रूव्ड सीट डिझाईन आणि एक्सटर्नल ग्रॅब रेल आहे. याच्यात याची जी डिझाईन होती की आउटर थोडी चेंज होती सीट, ती थोडी चेंज आता केलेली आहे. तुमच्यासारख्या सगळ्यांसारख्याचा फीडबॅक घेऊनच ते कंपनीने चेंज केलेलं आहे. काही डिफरंट रॅलीज पण करत आहोत आम्ही. लवकर सातारामध्ये पण एक्सपल्सची रॅली प्लॅन करत आहोत, जेणेकरून जे एक्सपल्सचे कस्टमर्स आहेत त्यांना तो राईडचा फील यायला पाहिजे आणि त्यांना पण सस्पेन्शन चेंज केलेलं आहे अगोदरच्या प्रोडक्ट्सपैकी. हाय रिसेल व्हॅल्यू आणि लो कॉस्ट ऑफ ओनरशिप आहे. ग्लॅमर एक्स आहे. न्यू ग्लॅमर एक्स आहे. त्याची फीचर फिल्ड आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स बेस्ट इन क्लास मोटरसायकल आहे. ही अशी रेंज आहे की ना एंट्री सेगमेंट आहे ना प्रीमियम सेगमेंट, ही आतली सेगमेंट आहे. म्हणजे जे मोस्ट ऑफ द आपल्यासारखे जे साताऱ्यासारखे जे टाउन आहे ना, जे मेट्रो आहे ना, जे लहान गाव आहे, तर कुठल्या कंपनीमध्ये नसतील तेवढे हिरो आधी सर्वात आधी आणतात. जसं की आपण एक्सेंज टेक्नॉलॉजी सरांनी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. ही गाडीचं जे वर्किंग आहे एक्सेंज टेक्नॉलॉजी म्हणजे सेन्सर्स आहे त्याला. म्हणजे गाडीचं जे वर्किंग असतं म्हणजे इंजिनचं वर्किंग असेल, रोटरचं वर्किंग असेल, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर बसवलेले आहे. म्हणजे आपली गाडी व्यवस्थित चालते का नाही ते पण आपल्या रायडरला इन्फॉर्मेशन कळवण्यासाठी पण त्या सेन्सर काम करत असतात. त्याला एक मॅन्युफॅक्चरिंगचे लाईट सुद्धा आपल्या मेट्रोमध्ये दिलेली असते येलो कलरची. म्हणजे जर आपलं लक्ष नसेल जेव्हा कुठल्या एखादा सेन्सर काम करत नसेल किंवा गाडीचं एखादं व्यवस्थित काम चालू नसेल तर तो सेन्सर आपल्याला इंडिकेट करतो की तुम्ही जवळच्या शोरूमला जाऊन गाडी दाखवून घ्या. हे सुद्धा एवढी चांगली टेक्नॉलॉजी दिली. दुसरी म्हणजे आयटीएस, म्हणजे भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे आयटीएस, आयडियल स्टॉप स्टार्ट सिस्टीम त्याला आपण म्हणतो. म्हणजे की आपण जर सिग्नल असेल किंवा कुठेही रस्त्यात थांबलो असेल आणि आयडियल पोझिशनला जेव्हा आपण गाडी सुरू ठेवतो अशा वेळेला आपल्याला माहिती नसतं आपण किती वेळ थांबणार आहे किंवा 70 सेकंदाचा आपल्या सापडायचा सिग्नल आहे, तोपर्यंत पेट्रोल जळतच राहतं. अशा वेळेला ही टेक्नॉलॉजी काय करते की 5व्या सेकंदाला गाडीचं इंजिन बंद करते. त्यामुळे पुढचे 65 सेकंद आपलं पेट्रोल जाळायचं वाचतं, प्रदूषण होत नाही तेवढा वेळ. वाचलेल्या पेट्रोलमध्ये गाडी आपली आणखी पुढे जाते. म्हणजे आपल्याला एवढं चांगलं मिळतं आयटी टेक्नॉलॉजी. म्हणजे हे एवढी चांगली टेक्नॉलॉजी हिरोनं आणली भारतामध्ये पहिल्यांदा. त्यानंतर जे आता मोबिलिटी त्या सगळ्या सुद्धा सुविधा पुरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 10x10 सांगितलं, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ. जसं आता थोड्यानंतर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं की जे व्हेकल आहे, जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्याचे लेटेस्ट फीचरबद्दल तुम्हाला सांगेल. तर बरेचसे फीचर तुम्ही बघितले असतील आणि कसे काम करतात ते सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. तर ते फीचर्स व्यतिरिक्त जे बेसिक जे एफआय सिस्टम आहे ती एफआय सिस्टम कशी करते त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तुम्हाला सांगतो की ही सिस्टम एक्झॅक्ट आहे का आणि ही सिस्टम एक्झॅक्ट का हे पण बघूया. तर BS6 ऐकलं सर्वांनी, ऐकलंय ना? मग याच्यामध्ये काय एक्झॅक्ट नवीन काय आहे? NOC, CO आणि AC, त्याच्यानंतर नॉन मिथेन हायड्रोकार्बन आणि पार्टिक्युलेट मॅटर हे दिसत आहे वेगळे. हे काय आहेत? ते घटक आहेत जे प्रदूषण करतात. काय करतायत? प्रदूषण. कुठलं प्रदूषण होत आहे? एअर प्रदूषण होत आहे. जे हवा आहे हवेचं प्रदूषण हे घटक करतायत. तर BS4 मध्ये आपण NOx, CO आणि हायड्रोकार्बन हे एक लिमिट पर्यंत परवानगी दिली की ते जर तिथं एक्झॉस्ट मधून बाहेर येत आहे. ओके, म्हणजे गाडी तुमच्याकडे चालू आहे. ठीक आहे. तर स्कूटर मध्ये फ्रंट पॅनल मध्ये असतं, तिथं बॅटरी असते ना, बॅटरी. फ्रंट पॅनलच्या इथं बॅटरी आहे की नाही? तर बॅटरी जवळ हा ECU असतो असतात आणि केनिंग मध्ये टोटल बॉडी मध्ये 3 सेन्सर असतात. नेक्स्ट ISCV, आयडल एअर कंट्रोल वॉल. तर इथे एक तुम्ही हे बघू बघताय, हा भाग बघताय हा. तर हा जो वॉल आहे हा या वॉल थ्रू जे आपण जेव्हा इंजिन सकाळी चालू करतो त्यावेळेस एक्स्ट्रा हवा जी आहे ते इथून पाठवली जाते, जेणेकरून त्यावेळेस इंजिन लवकर वॉर्मअप होईल आणि इंजिन ऑइलचा जो टेम्परेचर आहे 65 डिग्री होते तोपर्यंत हा वॉल ओपन असतो. तर हा वॉल जो ओपन असतो हा 65 डिग्री पर्यंत जोपर्यंत इंजिन ऑइलचं टेम्परेचर होत नाही तोपर्यंत ओपन असतो आणि याला सप्लाय ECU देत असतो. ओके. तर असा एक छोटासा वॉल दिलेला आहे जे BS6 व्हेकल आहे त्याच्यावरती एफआय सिस्टम, त्याच्यामध्ये एक छोटासा वॉल दिला आहे. हा वॉल आहे स्पॉल वॉल. तर हा वॉल काय, त्याचं काम काय आहे? जे वेपर्स आहेत ते पुढे पास करायचे. पण कधी करणार? ज्यावेळेस ECU ला गरज आहे आणि ECU मग काय करेल? या वॉलला ऑन करेल आणि जे वेपर्स आहेत, वेपर्स जे टँक मधून बाहेर आले होते ना, टँक मधून जे वेपर्स बाहेर आले त्याने कॅनिस्टर मध्ये स्टोअर केले होते, तर ते वेपर्स पुढे या वॉल थ्रू आतमध्ये जातात आणि आतमध्ये कुठं 1000 रुपयाचा मोबदला तुम्हाला देणार आहे. एक एकर पुस्तकाची पहिले 2-1000 रुपये दिलेले. एक कस्टमर वाचत म्हणा मला घेऊन द्या 1000 रुपये. ठीक आहे ना? तर हे 2 पॉईंट काढून घ्या. नंतर ते 10 गाड्यांसाठी वेगवेगळे कुपन आहे ते 1000 रुपये तुमच्यासाठी ठेवले. तसेच स्पेअर पार्टमध्ये सुद्धा आम्ही आता 5% मेकॅनिक लोकांना देतो. 5% वाढून 50% वाढून 7.5% कमिशन आपल्याला स्पेअर पार्टचं मिळणार आहे. तर तिथे रेकॉर्ड ठेवा. तिथं नवीन माणूस आहे 2 साठे आणि एक अंधारे म्हणून ते नाव कालामध्ये तुमच्या अकाउंटवर ते मांडते. ठीक आहे? काय गाव तुम्ही बोलू शकता त्यांनी नाही दिलं समजा नाही येऊ शकतात. कस्टमर केलं तर कस्टमर रेकमेंड केलं तर चालेल ना 1000 रुपये. माझ्या संदीपच्या किंवा साळुंके 3 माणसांचा फोन नंबर घ्या. आम्ही देतो या कार्यक्रम संपल्यानंतर. आधी कळवावा लागतो. असं नाही 4 दिवसांनी याला साहेब मी ते कस्टमर पाठवला होता. त्याला कुठेतरी गॅप येऊ शकतो, गमला होऊ शकतो, तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतो, आम्हाला मिसअंडरस्टँडिंग होणार. म्हणून करायचं काय की फोन करून साहेब हा नावाचा
ते नोट करून घ्या, मग तुमच्या ते काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि कोणाला काय वेळपाटवर डिस्काउंट 100%. वेळपाटवाल्याचा नंबर पण कॉन्टॅक्ट नंबर घ्या. सतीश त्यागी माझे नाव. काढले का पेपर झाला 98 908 98 परत 98 908 98 908 परत 98 908. त्यांचा नंबर घ्या. 99 22 99 77 00. संदीप यादव 99 22 99 77 00. 99 22 77 69 01. परत एकदा सांगतो. 99 22 77 69 01. स्पेअर पार्टचा नंबर विजय खंदारे म्हणून आहे. 51 725 91 725 सॉरी 51 नाही 91 725 92 756 91 725 92 756. ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये पण पाहिजे. हे ऍप्लिकेशन आहे असली हिरो. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून वापरू शकता. ज्यांना टूल भेटेल ते हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून यूज करू शकतात. त्यासाठी डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक ॲपमध्ये एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागतो. तर याच्यामध्ये सुद्धा एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागेल. तर लॉग इन आयडी तुमचा जो असली हिरोचा कोड असेल त्यानुसार तुम्हाला आयडी आणि पासवर्ड दिलेला असेल. तो आयडी फक्त कनेक्ट करण्याकरता इथं एक ब्लूटूथ सेटिंग म्हणून जे बटन दिलं ते दाबून त्याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे कनेक्ट करून मग इथे वरती दिसतंय बीटी दिसेल. कनेक्ट झाल्यानंतर इथे बीटी कनेक्टेड म्हणून दाखवणार. मग कनेक्ट झाल्यानंतर मग ते तुम्ही यूज करू शकता. मग यूज केल्यानंतर मग तुम्ही पुढे जे काही आहे ते प्रॉब्लेम आपण चेक करू शकतो. नंतर प्रत्येक असली हिरो टेक्निशियनचा एक आयडी पासवर्ड दिलेला आहे. त्याचं एक प्रोफाईल आहे. डिटेल्स जे आहे ऑपरेटचं नाव वगैरे जे आहे ते तुम्ही इथं अपडेट करू शकता. आणि टूल रिलेटेड किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड काही इश्यू असेल तर ते कस्टमर सपोर्टवरती तुम्ही कॉल करून सांगू शकता. तर आता मी तुम्हाला एक दाखवतो की एक्झॅक्ट टूल कनेक्ट कसं करायचं आणि कनेक्ट झाल्यानंतर मग कसं चेक करायचं त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन. तर मग ह्या ॲपमध्ये एक जो आयडी पासवर्ड दिलेला आहे त्या आयडी पासवर्डने लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन म्हणजे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन त्याला पाहिजे तेव्हा तुम्ही ते लॉग इन करू शकता आणि ॲप यूज करू शकता. तर ॲपवर झालं तर याच्यामध्ये बघा आता एक मेसेज आला की बीटी सेटिंग आयकॉन टू कनेक्ट. म्हणजे हे टू कनेक्ट झालेलं नाही. मग ते कनेक्ट करण्याकरता ते मला कनेक्ट करायचं आता HMCL मॉडेलमध्ये जाऊन सिलेक्ट करायचं. तर HMCL मॉडेलमध्ये सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये MI लॅब अजून चालू आहे. म्हणजे काहीतरी ऑलरेडी प्रॉब्लेम त्याच्यात
डिस्कनेक्टेड झाला किंवा शॉर्ट झाला, म्हणजे त्याला सप्लाय जात नाहीये किंवा त्याच्याकडून रिटर्न ECUला भेटत नाही. इंटरनली डिस्कनेक्टेड किंवा शॉर्ट. आता डिस्कनेक्टेड म्हणजे काय, सप्लाय येत नाही ना, मग आपल्याला काय चेक करावं लागेल, ECU कडून त्या सेन्सरला सप्लाय येत आहे किंवा नाही हे चेक करायचं. त्यासाठी मल्टीमीटर लागेल, बरोबर, करू शकतो. त्याच्यानंतर खाली रेजिस्टन्स, जसं आता इंजिन ऑइल टेम्परेचरचं काही रेजिस्टन्सचा इश्यू असेल तर रेजिस्टन्स किती आहे, लिमिटमध्ये आहे किंवा रेजिस्टन्स वाढलं आहे ते चेक करू शकतो. आणि समजा व्होल्टेज येत नाहीये, व्होल्टेज जर येत नाही, ती वायर शॉर्ट झाली का, वायर शॉर्ट झाली का, म्हणजे वायरच्या एका टोकाला आपण जर सप्लाय देतो तर दुसऱ्या टोकाला यायला पाहिजे. मग तो एकही चेक करण्याकरता कंटिन्युटी असते. इथे जो मला PTC होता तो मला वायर कनेक्ट करून परत क्लिअर केला आणि क्लिअर करून MI बंद वगैरे हे मी परत कन्फर्म करून त्याला सॉर्ट आउट करून झाल्यानंतर एकदा 30 सेकंड थांबतो आणि नंतर त्याला चेक करतो. नंतर मग त्याची सायकल जेव्हा कम्प्लीट होईल, अपडेट येणार की आता काम करतोय किंवा नाही, मग तेव्हा ते ॲक्टिव्ह येते स्टेटस चेंज होणार हिस्ट्रीमध्ये. ते हिस्ट्रीमध्ये मग केल्यानंतर ते मला पुन्हा एकदा फॉल्टमध्ये त्याला क्लिअर करावं लागेल आणि क्लिअर करून एकदा परत बंद करायचं, 30 सेकंड थांबायचं आणि पुन्हा कनेक्ट करून एकदा चेक करायचं. त्यावेळेस हा बोर्ड पूर्णपणे इथेबरोबर क्लिअर झालेला असतो. म्हणजे तो फक्त तो प्रॉब्लेम होतो जो काही झाला तो गाडीमध्ये सॉर्ट आउट झाला. ते एकदा चालू झाल्यानंतर MI बंद झाल्यामुळे गाडी आता यूज करायला ओके आहे. टेक्निशियन जे होते त्यांना आधी दिलेलं आहे, इन फ्युचर जर परत अवेलेबल झाले तर ते अवेलेबल होतील, तर ते जे ते रजिस्टर टेक्निशियन त्याच्या थ्रू डिस्ट्रीब्युशन होते. ऑफकोर्स लवकरात लवकर आलं ते आमच्या जे चेक करू शकतो. तसं एक टूल तुम्हाला तिथून पार्ट घेतात त्यांच्याकडून ते टूल भेटू शकतात. गेज आणि अडॅप्टर, हे गेज आणि अडॅप्टर हे त्यांच्याकडून भेटू शकतात. सेपरेट पार्ट भेटतात. तर हा जर पाईपचा जो आहे, इनकेस जर कधी तुटला तर तुम्ही फक्त पाईप रिप्लेस करू शकता. तर रिप्लेस करताना त्याचे ओरिंग ते नवीन टाकायचे, ओरिंग ते आहे. थ्रॉटल बॉडीमध्ये हे जे थ्रॉटल केबल आपण इथे लावतो की नाही, तर याला स्नॅपिंग करतात किंवा थ्रॉटलची एक क्लिप आहे पकडतात आणि सोडतात. त्याच्यामुळे काय होतं, हे जे दिसेल तुम्हाला एक थ्रॉटल तिथं करत होतं, तिथं खड्डा पडणार किंवा त्याच्यामध्ये एरिया वाढला तर तो एरिया आपण त्याला रिपेअर करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढे काय होणार, मग जी फॅक्टरीमध्ये चेकिंग झालेली आहे ती चेकिंग सर्व चेक होणार. म्हणजे अशा केसमध्ये जर तुम्हाला इथे खड्डा पडला किंवा खराब झाला तुम्हाला थ्रॉटल बॉडी पूर्ण नवीन टाकायला. तर मी आता इथे आमंत्रित करतो जितेंद्र सर, हे आमचे पुणे ऑफिसचे एरिया सर्व्हिस मॅनेजर आहेत, ते तुम्हाला समोर होईल. नमस्कार, मुझे मराठी नहीं आती है, मुझे पता पता है आपको हिंदी तो आती होगी, आती है सबको? तो सबसे पहले तो आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद कि आप अपना कीमती समय निकाल के यहाँ पे आए. और मुझे लगता है जो भी आपने आज यहाँ सीखा है, जो भी आपने आज यहाँ देखा है, ये आपको कहीं ना कहीं जरूर आपके कस्टमर को संतुष्ट करने में मदद करेगा. और ये एक छोटी सी मुझे लगता है 3 घंटे का सेशन होगा है, तो 3 घंटे में आपने सिर्फ टेक्नोलॉजी के बारे में समझा है कि क्या टेक्नोलॉजी है, कैसे ये काम कर रही है, लेकिन इसका जो डायग्नोस्टिक प्रोसेस है, कैसे उसको
ठीक करना है गाड़ी को, कौन से सेंसर क्या काम करते हैं या कौन सा सेंसर क्या सिग्नल देता है, जब तक ये सारी टेक्नोलॉजी आप इंटरेस्ट लेके नहीं सीखेंगे तब तक आपको शायद थोड़ा सा डिफिकल्टी होगी जो अब जो गाड़ियाँ आ रही हैं उनको नहीं करना। एक छोटी सी स्टोरी सुनाता हूँ आपको मैं, आपको पता होगा बहुत सारे लोगों को। अभी यहाँ आप खड़ा करो जिसके पास बटन वाला मोबाइल है, हमारे चार लोगों के पास। एक कंपनी का नाम सुना होगा आपने, नोकिया, पहले की बात है। और एक टाइम था जब वो कंपनी सबसे बड़ी कंपनी थी मोबाइल के अंदर, सबसे बड़ी कंपनी थी मोबाइल के अंदर, उससे बड़ी कोई कंपनी नहीं थी मोबाइल में। आप किसी भी देश के किसी भी शहर में अगर आप जाते हो उस टाइम पे 2005-2006 की मैं बात कर रहा हूँ, चाहे आप इंडिया में, बांग्लादेश में आप जाते तो आपको नोकिया का हैंडसेट दिखता था लोगों के हाथ में। हाँ, हम लोग थोड़े उनसे थोड़े पीछे हैं तो हमारे हाथ में ब्लैक एंड व्हाइट था, उनके हाथ में कलर का, लेकिन हाथ कौन सा? नोकिया। और कोई फोन नहीं था, राइट? नोकिया चलता था और एक सोनी एरिक्सन चलता था। याद है सोनी एरिक्सन? ये दो फोन चलते थे और ये बाकी फोन नहीं थे। फिर धीरे धीरे टेक्नोलॉजी चेंज हुई। आप लोग जितने यहाँ पे बैठे हो, आप में से कोई एक आदमी ऐसा है जिसने नहीं है ना, तो आप उस बटन वाले मोबाइल से इस स्मार्टफोन में शिफ्ट हो गए। आपको किसी ने नहीं सिखाया। कैसे आया? कैसे आया? तो ये आपको कैसे आया? ये आया आपको दो तरीके का इंटरेस्ट। आपका इंटरेस्ट था उसको सीखने में, आपका ध्यान था कि मुझे ये सीखना है, अगर मैं ये नहीं सीखूंगा तो मैं फोन नहीं चला पाऊंगा। तो पहला क्या था? इंटरेस्ट। आपका इंटरेस्ट था उसको सीखने का। और दूसरा क्या था? एटमॉस्फेयर। क्या आप देख रहे हो सब वही काम कर रहे हैं, हर आदमी के पास कलर वाला फोन, बटन वाला चला गया और टच स्क्रीन वाला फोन है। तो आपको ये लगता था कि अगर मैं नहीं सीखा तो ये मेरे से आगे निकल जाएगा, राइट? है ना? सेम चीज नोकिया के अंदर। अब मैं नोकिया की बताता हूँ। जब नोकिया बटन वाला मोबाइल बनाता था और जो दूसरी कंपनियां थी जैसे सैमसंग, एप्पल या बैंक करके कंपनियां भी थी, है ना, या सोनी का भी कलर वर्जन आता था, तो जब ये कंपनियां कलर वाला मोबाइल बना रही थी, टच स्क्रीन बना रही थी, तो नोकिया को लगता था यार मैं इतनी बड़ी कंपनी हूँ, वर्ल्ड की नंबर 1 कंपनी हूँ मोबाइल, मेरे को कौन पीछे रख सकता है? कोई नहीं बता सकता। मैं अपना ये बटन वाला ही बेचूंगा। और वो बटन वाला ही बेचता था। ठीक है, थोड़ा दिन बिका, फिर सेल कम होने लगी, फिर और कम होने लगी, और अभी पिछले कुछ 3 महीने पहले वो कंपनी बिक गई। वो कंपनी बिक गई और उसका जो मालिक था वो मीडिया में आपने बोला, ये आप देख सकते हैं गूगल पे, यूट्यूब पे आपको मिल जाएगा। उसने मीडिया में आपने बोला कि हमने एक गलती की, बस हम दुनिया की सबसे बड़ी कंपनी थे, हम दुनिया में सबसे ज्यादा मोबाइल बनाते थे और बेचते थे, दुनिया के हर तीसरे आदमी के पास हमारा मोबाइल था, लेकिन हमने एक गलती की। और वो गलती क्या थी? चेंज। वो बदले नहीं, तो वो बदले नहीं तो कस्टमर बदल गए। ठीक है? सो द पॉइंट इज बदलना बहुत जरूरी है। और बदलना मतलब अपने आप को अंदर से बदलना। टेक्नोलॉजी चेंज हो रही है। आपको याद होगा आज जो पुराने लोग यहाँ बैठे हैं, आज के 15 साल पहले या 20 साल पहले 4 व्हीलर के बहुत सारे प्राइवेट गैरेज होते थे, हाँ, जहाँ पे टाटा की, मारुति की गाड़ियाँ ठीक होती थी। अब धीरे धीरे आप देखोगे तो गैरेज सब बंद हो गए, क्योंकि टेक्नोलॉजी बदल गई और लोगों ने नई टेक्नोलॉजी को एक्सेप्ट नहीं किया। सो मेरे भाइयों, सबसे ज्यादा जरूरी है नई टेक्नोलॉजी को एक्सेप्ट करना, नई टेक्नोलॉजी में जाना, क्योंकि अगर नई टेक्नोलॉजी में नहीं जाएंगे तो हम पीछे रह जाएंगे, हम पीछे रह जाएंगे।
और 4 व्हीलर में हो सकता है सस्टेन हो गया, लेकिन 2 व्हीलर में सस्टेन नहीं हो सकता। इसलिए नहीं हो सकता क्योंकि आज भी, अगर मैं आज की बात करूं तो आज भी अगर हमारे वर्कशॉप में 100 गाड़ी सर्विस होती है तो सतारा मार्केट के अंदर 500 गाड़ी सर्विस होती है। ठीक है, सिर्फ 15 से 20% हम लोग सर्विस कर सकते हैं, बाकी की 80% गाड़ियां आप ही सर्विस करते हैं, आप ही करते हो। तो ये 80% गाड़ियां अगर आप नहीं बदलोगे तो कहां जाएंगी? हमारे पास तो कैपेसिटी नहीं है, तो एंड ऑफ द डे कस्टमर को परेशानी है। और आप कुछ ना कुछ जुगाड़ करोगे तो कस्टमर को नुकसान है ना। मैं एक छोटी सी आपको स्टोरी बताता हूँ, नॉट स्टोरी, रियल चीज बताता हूँ। हमारे यहाँ एक डीलर है नासिक के पास में, तो एक कस्टमर का आपको फोन आया कि मेरी गाड़ी बंद हो स्टार्ट हुई, तो हम गए, हमारे जो वर्कशॉप के लोग थे वहाँ गए गाड़ी देखने के लिए, तो देखा कि उसकी गाड़ी का फ्यूल पंप जो है टैंक से बाहर निकाल के बाहर रखा हुआ और उसके डायरेक्टली उसको करंट दे दिया, दोनों बैटरी की टर्मिनल लगाए और उसको करंट दे दिया। अब एक बार अगर आप करंट हो गए 12 वोल्ट का फ्यूल पंप घूम तो जाएगा, लेकिन दिस इज नॉट द राइट प्रोसेस, है ना। हो सकता है वो फॉल्ट हो जाए, हो सकता है सोलोनेट से कुछ भी हो सकता है। तो वो घूम गया एक बार घूम करके वो रुक गया। तो जो मेरा भाई वहां पे गाड़ी ठीक कर रहा था उसने बोला कि आपकी बैटरी खराब है, आप दूसरी बैटरी लेके आओ, उसको चालू करेंगे, घूमना चाहिए पंप। कस्टमर बेचारा फिर गया, दूसरी बैटरी लेके आया, फिर नहीं चला। हमारी टीम गई वहां पे, उन्होंने देखा तो फ्यूल पंप अलग रखा था, इंजेक्टर सब खोल करके देखा उसको। तो इस कंडीशन में एज ए कंपनी हम कस्टमर को बोल सकते हैं कि आपको वारंटी नहीं मिली। क्यों बोल सकते हैं हम? क्योंकि उसने बाहर काम किया। लेकिन कस्टमर का कितना नुकसान है आप सोचिए। 3,000 रुपए से 3,500 का फ्यूल पंप है, लगभग 1,200 रुपए का इंजेक्टर है, और बाकी ये सब सेंसर मिला के लगभग 8-9 हज़ार रुपए के सेंसर। नई गाड़ी में 20,000 रुपए का उसका एस्टिमेट बन रहा है, अगर जो टेक्नीशियन जो काम कर रहा है उसने अगर सही से काम नहीं किया तो। अब नई गाड़ी में पहली बात तो वो आएगा कंपनी के पास कि आप करके हो, हम बोलेंगे कि आपने बाहर हुआ है, हम नहीं करके नहीं, तो फिर वो कहाँ जाएगा? आपके पास। और आपको क्या बोलेगा? जब तेरे को नहीं आता था तो क्यों बोला? बोलेगा ना। तो इसलिए ज्यादा जरूरी है कि आपको ये आना चाहिए। और ये 3 घंटे के सेशन से नहीं होने वाला, हमने तो आपको बताया कि ये ऐसा है, लेकिन आपको खुद को भी अपने आप को सिखाना पड़ेगा। बहुत सारी चीजें अवेलेबल है। एक और चीज जो भी प्रशांत ने बताई, असली हीरो में कितने लोग मिल रहे हैं यहाँ पे? बहुत सारे। तो असली हीरो के लिए मैं आपको बताता हूँ कि हमने उसमें प्रोग्राम में ना चेंज किया थोड़ा सा कि अब स्लैब के हिसाब से हम ट्रेनिंग के लिए बुला रहे हैं। जिसका स्लैब अच्छा होगा हम उसको हमारे ट्रेनिंग सेंटर में एक दिन की पूरे दिन की ट्रेनिंग देंगे, और हम टूल भी दे रहे हैं उनको। यहाँ पे मिला किसी को टूल? किसी को BS6 का टूल मिला यहाँ पे? नहीं मिला। ओके, वो भी सीखनी पड़ेगी। गवर्नमेंट बोल रही है 2023 में फ्लेक्सी टूल पे जाना, तो ये भी चेंज हो जाएगा, इससे भी एक एडवांस वर्जन आ जाएगा फिर। ठीक है, तो आई एम श्योर आपको ये 3 घंटे कुछ ना कुछ बेनिफिट मिला होगा। और हम लगभग एज ए कंपनी पिछले 21 सालों से दुनिया की नंबर 1 कंपनी है, और उसका जो सबसे बड़ा कारण है वो आप लोग। जैसे मैंने आपको बताया कि हम 15 से 20% की गाड़ियाँ सर्विस कर सकते हैं, इससे ज़्यादा हम कर नहीं सकते, क्योंकि ना हमारे पास उतनी जगह है, ना हमारे पास उतनी मैन पावर है। तो ये आप ही लोगों जिनकी वजह से हम आज इतनी बड़ी कंपनी बने। तो मेरे कहने से ये बात ऊपर करो ऊपर, और ये पीछे ले जाओ और अपने आप को शाबाश देना। ठीक है, क्योंकि ये आप ही लोग कर सकते हो। तो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का, और फिर से एक बार शुक्रिया, आपने अपना समय निकाला। और आई एम श्योर दीपक ने इसकी बताई होगी
कस्टमर के ऊपर बहुत फाइनेंशियल बर्डन डाल। ठीक है, धन्यवाद आपका, बहुत बहुत शुक्रिया। मला विश्वास आहे आजचा कार्यक्रम जे आपण आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये मेकॅनिक बांधवांना खूप काय शिकायला मिळालं असेल आणि असे कार्यक्रम मी प्रत्यक्षात घेत असतो. कुणाला काय सजेशन असेल ते आपण लेखी सुद्धा करू शकता की बाबा आम्हाला असं करायचं बातम्याच्या ब्रॅकेटमध्ये आता इथे खूप गर्दी स्क्रीन लांब आहे त्याच्या एवढं जवळ नव्हतं आम्ही ते पण आयोजित करू आणि तुमच्या सहभाग हिरोच्या सक्सेसमध्ये 100% आहे जसे आता साहेबांनी बोललं त्याच्यात काय शक नाही किंवा शंका नाही आहे. म्हणून आपण हा जे आपला वेळ आहे ते असं चालू ठेवावा, प्रेमलो बसावा हे बोलून मी आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या निरोपी सुरुवात अध्यक्ष महाराज होते या क्लोजिंग या ट्रेनिंगसाठी आपण माझ्याकडे 2-3 महिन्यापूर्वी गेलो होतो. सर्व ट्रेनिंग आपल्या मुलांसाठी घेतलं आहे. तर सर्व लोकांची काही सांगा बाकी कसे करतात कमीत कमी लोकांमध्ये घेऊया. यांचं तसं उलटं असतं जास्तीत जास्त लोकांची काय आणणार ते मला असतं म्हणजे मी ट्रेनिंग घेईल तुम्ही सांगितलं साधारण 200 जण येतील ते नाही अजून आपण 100 नंतर आपण वापरतो मला मग कारण आमचे अध्यक्ष आहेत त्यांना पण सहभाग करून घेऊया तर त्यांना विचारलं चालतंय त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना असेल त्याची पण म्हणजे बाकीचे कमीत कमी लोकांमध्ये सर्वांची बघा म्हणजे ह्याच्यामध्ये कसं की आपल्याला तेवढं कार्य हप्ताकडे चालेल आपण 6 महिने कसं तयार त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि ट्रेनिंग सुद्धा तयार करतो. अंतिम घ्या फोटो.